आता बातमी आहे विठुरायाच्या पंढरपुरातून। विठुरायाचा लाडू प्रसाद हा दिवसेंदिवसच आता लोकप्रिय होतोय। गेल्या वर्षी 65 लाख लाडूंची विक्री झाली। खरं तर विठुरायाचा मूळ प्रसाद हा चुरमुरे आणि बत्तासे होता। मात्र आता 1988 पासून तिरुपती प्रमाणे बुंदीच्या लाडूचा प्रसादही दिला जातो। सर्वसाधारणपणे रोज 15,000 लाडू मंदिर समितीच्या लाडू प्रसाद केंद्रात बनवण्यात येतात। तर या वर्षी आषाढी यात्रेदरम्यान 5 दिवसात तब्बल 10 लाख लाडूंची विक्री झाली होती। मंदिर समितीने लाडू प्रसाद बाहेरून बनवून घेणं हे बंद करून समितीकडूनच लाडू प्रसाद बनवण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळेच या लाडू प्रसादाचा दर्जा सुधारलाय। त्यामुळे लाडूच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होऊन त्याची मागणीही वाढली आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। विठुरायाचा महाप्रसाद म्हणून विठ्ठलाला बुंदीचा लाडू हा भाविक घेऊन जात असतो। पंढरपूरचा विठ्ठलाचा बुंदीचा लाडू जवळपास 85 ते 86 1985-86 सालापासून सुरू झाला। यापूर्वी चुरमुरे बत्तासे असा देवाचा प्रसाद घेऊन जात होते। मात्र 85 सालानंतर जो बुंदीचा लाडू सुरू झाला, हा लाडू संपूर्ण भाविकात अतिशय लोकप्रिय झालेला आहे। साधारण हरभऱ्याची डाळ, साखर, काजू, बेदाणे, मनुका आणि शेंगदाण्याचं डबल रिफाइंड तेल ह्याच्यामध्ये हे लाडू बनवले जातात। अतिशय उच्च दर्जाचं हे सर्व साहित्य वापरलं जातं आणि या सर्व जे लाडू बनवले जातात याची तपासणी फूड अँड ड्रग विभागाकडून सातत्याने केली जात असते। जवळपास गेल्या वर्षी या मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांनी आणि या लाडू विभागाने 63 लाख लाडूंची विक्री केली होती। आत्तापर्यंत चालू वर्षी जवळपास 25 लाख लाडू या इथं बनवून झालेले आहेत, त्याची विक्री झालेली आहे। साधारण रोज 10 ते 15,000 लाडू सरासरी इथं कामगारांना बनवावे लागतात। जसे लाडू बनतील तशा पद्धतीनं मंदिराचे जे विक्री केंद्र आहेत त्या तिथं हे लाडू पाठवले जातात आणि हे लाडू दर्शनाला आलेले भाविक सोबत आपल्या गावाकडे जायला, आपल्या सगळ्या सोयऱ्यांना, आपल्या पाहुण्यांना प्रसाद म्हणून द्यायला घेऊन जात असतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।